आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. तर भावनो इंस्टाग्रामवरती जाऊन कुठलीही कोणाचीही आयडी पाहू शकता तुम्ही. तर त्या आयडी वरती भावनो एकच ट्रेंड चालू आहे. तो म्हणजे भावनो ChatGPT वरून हे असे फोटो तयार करायचे आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करायचे. तर भावनो हा जो ट्रेंड चालू आहे तो खूप दिवसापासून चालू आहे आणि भावनो मी हा ट्रेंड एक स्टेटस तयार करून घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही आपला प्रिव्ह्यू बघितलाच असेल तर त्या प्रिव्ह्यू टाईपमध्ये आपल्याला स्टेटस तयार करायचा आहे. प्रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे की हा व्हिडिओ कसा झाला आहे. तर भावनो हा जर फोटो तुम्हाला तयार करायचा असेल तर याचा प्रॉम्प्ट मी देईन, पण तुम्हाला ChatGPT वरती नाहीतर गुगल जेमिनाय वरती हा प्रॉम्प्ट अपलोड करून फोटो तयार करायचा आहे. आणि जर भावनो तुम्हाला हा फोटो तयार करताना काय अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, तिथे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल आणि त्याच्यावर भावनो मी एक स्पेशल ट्युटोरियल घेऊन येईन की ते प्रॉम्प्ट कसा अपलोड करायचा आहे आणि तो प्रॉम्प्ट अपलोड केल्यानंतर आपली इमेज कशी क्रिएट होईल. तर भावनो तुम्ही सुद्धा असे व्यवस्थित फोटो तयार करू शकता आणि इंस्टाग्रामवरती अपलोड करू शकता. तर सिम्पली तुम्हाला भावनो काय करायचं आहे, मी प्रॉम्प्ट दिलेला आहे तो प्रॉम्प्ट यूज करा आणि एक फोटो तयार करून घ्या. फोटो तयार केल्यानंतर तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर भावनो मी तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे. हे बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. तर पाहू शकता या सॉन्गला मी बीटमार्क करून दिलेला आहे आणि सिम्पली तुम्हाला बीटमार्क आपलं व्यवस्थित दिलेलं असून तुम्ही फक्त तिथे टेक्स्ट टाईप करून घ्यायचे आहेत आणि टेक्स्टचा इफेक्ट जो आहे तो ऑलरेडी तुम्हाला इथे दिलेला आहे. तर तो फोटो भावनो आपण ॲड करून घ्यायचा. तर तुम्ही फोटो जो सेव्ह केला आहे तो तुमच्या गॅलरीमध्ये फोटो भावनो तो सिम्पली येऊन जाईल. तो फोटो व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. ह्या तर भावनो पिक्चर याच्यामध्ये आपण फोटो हा डाउनलोड केलेला आहे. तर हा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि प्लस करून घ्यायचा आहे. प्लस केल्यानंतर याची साईज आहे ती याची साईज व्यवस्थित ठेवून घ्यायची, वाढवायची आहे आणि याची लेंथ शेवटपर्यंत ठेवून घ्यायची. अशी व्यवस्थित याची लेंथ शेवटपर्यंत ठेवल्यानंतर पहिलं एक लिरिक्स आहे ते तुम्हाला ऑलरेडी टाईप करून दिलेलं आहे. पुन्हा याच्यावरती क्लिक करायचं, लेअरमध्ये जाऊन हा तुम्हाला कॉपी लेअर करून घ्यायचा आहे. कॉपी लेअर केल्यानंतर पुन्हा हा पेस्ट करून घ्यायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आता 5.1 या बीटमार्कपर्यंत आपल्याला हा आहे तसा टेक्स्ट आणि आहे तसा इफेक्ट पुढे ठेवून घ्यायचं आहे. तर याच्यावरती क्लिक करायचं आहे. या टायमरच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा ऑप्शन सिलेक्ट करा, आहे तसा इफेक्ट आहे तसा टेक्स्ट पुढं येऊन जाईल. तर असे व्यवस्थित भावना याच्यावरती पुन्हा क्लिक करायचं आहे. एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि पुढचं आपलं लिरिक्स ऐकायचं आहे आणि इथं टाईप करून घ्यायचं आहे. तर भावनो असं टाईप केल्यानंतर ओके करायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी इफेक्ट अप्लाय करून दिलेला आहे, कलर ग्रेडिंग करून दिलेला आहे, यात काही कुठलाही बदल करायचा नाही. जर भावनो हा फोटो तुम्हाला मी देणार आहे टेलिग्रामवरती, हा फोटो दिल्यानंतर तुम्हाला या फोटोचा जसा तुम्हाला स्टेटस किंवा रील्स तयार करायची आहे तुम्ही तशा प्रकारे करू शकता. हा फोटो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा, टेलिग्रामवरती मी दिलेला आहे. आणि भावनो तुम्हाला हे लिरिक्स जे आहेत ना, हे लिरिक्स सर्व व्यवस्थित 28.21 या बीटमार्कपर्यंत ठेवून घ्यायचे आहेत. इथून भावनो आपल्याला कॅपकटमध्ये बाकीचा व्हिडिओ एडिट करायचा आहे. तर हा भावनो व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. सर्व टेक्स्ट व्यवस्थित जिथल्या तिथं व्यवस्थित ॲड करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आहेत. टाईप केल्यानंतर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्याला बाकीचे इफेक्ट जे आहेत ना ते कॅपकटमध्ये द्यायचे आहेत. तर भावनो हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या आणि कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. तर भावनो हे माझ्यापाशी जे कॅपकट आहे ते विदाऊट VPNचे आहे कॅपकट. तुम्ही पाहू शकता इथं कुठल्याही प्रकारचे VPN मी ॲड केलेलं नाही आणि बॅकग्राऊंडला सुद्धा तुम्ही भावनो पाहू शकता कुठल्याही प्रकारचं VPN नाही. तर हे कॅपकट मी तुम्हाला टेलिग्रामवरती देणार आहे, याच्यावरती ट्युटोरियल दिलेलं आहे. तर भावनो त्याला कुठलाही सबस्क्राईब करणे आणि कुठल्याही यूट्यूब फॅमिलीने मला त्याला रिस्पॉन्स दिलेला नाही. तर भावनो खूप रिस्पॉन्स, त्या व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कॅपकट मिळून जाईल. तर न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि भावनो आपण जो व्हिडिओ एडिट केला आहे ना तो सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर भावनो आपल्याला याला व्यवस्थित इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट ॲडो करायचा आहे. तर साईडला स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल एक्स्ट्रॅक्ट ॲडो. हा एक्स्ट्रॅक्ट ॲडो केल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲडोवरती क्लिक करायचे, साईडला स्क्रोल करून बीट्सवरती क्लिक करून घ्यायचे आणि भावनो आपले जे लिरिक्स जिथून संपतात ना तिथं आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहेत. तर स्टार्टिंगला इथे एक भावनो बीट द्यायचा आहे. इथे एक दिल्यानंतर साईडला स्क्रोल करायचं. तर भावनो इथे एक बीट्स द्यायचं आहे. इथे एक बीट्स दिल्यानंतर भावनो इथे एक बीट्स द्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बाजूला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि
इथे एक बीट्स द्यायचंय आणि भावनो इथे एक बीट द्यायचे. असे व्यवस्थित बीट देऊन शेवटला एक द्यायचं आहे. असे व्यवस्थित बीट दिल्यानंतर ओके करायचे. आता ओके केल्यानंतर आपण जिथं जिथं बीट दिल ते ना तिथं भावनो हा व्हिडिओ स्पिल्ट करायचा आहे. तर असे व्यवस्थित स्पिल्ट करून घ्यायचं आहे, कारण भावनो आपल्याला याला इफेक्ट द्यायचे आहेत व्यवस्थित. तर असे व्यवस्थित स्पिल्ट केल्यानंतर पहिला जो आपला हा फोटो आहे हा सिलेक्ट करायचा आहे. ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला भावनो सर्च बॉक्सवरती क्लिक करायचे आणि रॉक हॉरिझॉन्टल हा इफेक्ट सर्च करून तुम्हाला एक भावनो हा इफेक्ट रॉक वर्टिकली हा दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर पुन्हा भावनो पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोवरती यायचे. कॉम्बोवरती आल्यानंतर भावनो साईडला स्क्रोल करायचे खालच्या बाजूला आणि वेव्ह अँड स्लाइड हा इफेक्ट दिसत असेल तर तो इफेक्ट तुम्ही अप्लाय करून घ्यायचा आहे. तर खालच्या बाजूला स्क्रोल करा. हा भावना इफेक्ट दिसत असेल याच्यावरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओके करायचे आणि पुन्हा ह्या फोटोवरती क्लिक यायचे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन खालच्या बाजूला स्क्रोल करायचे आणि हा इफेक्ट फ्लॅशचा देऊन टाकायचा आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर भावनो इफेक्ट जे आहेत ते व्यवस्थित आपले अप्लाय झालेले आहेत. आता भावनो तुम्हाला इथं काय करायचे, तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथे ठेवून घ्यायचं आहे. तर हा पहिला आपला भावना बीट मार्क जिथून चालू झालं ना तिथे यायचं आहे आणि व्हिडिओवरती क्लिक करायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे आणि शेक इफेक्ट भावना इथं सर्च करायचा आहे. हा भावना शेक इफेक्ट आहे हा सिलेक्ट करा. एडिटवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती याचा स्पीड जो आहे तो पूर्ण ठेवायचा आहे आणि याची एंटिसिटी जी आहे ती 5 ठेवायची आणि ओके करायचे. ओके केल्यानंतर हा तुम्हाला पूर्ण शेवटपर्यंत ठेवून घ्यायचा आहे. पूर्ण शेवटपर्यंत ठेवल्यानंतर पुन्हा भावनो अजून एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर भावनो तुम्हाला साईडला स्क्रोल करायचे, फिल्टरवरती क्लिक करायचे. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट दिसून जाईल. खालच्या बाजूला स्क्रोल करायचे आणि क्लिअर सेकंड हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. ओके करायचे. ओके केल्यानंतर तुम्हाला हा स्टार्टिंगपर्यंत ठेवायचा आहे आणि हा इफेक्ट सुद्धा शेवटपर्यंत ठेवायचा आहे. असे व्यवस्थित इफेक्ट ठेवल्यानंतर आपला व्हिडिओ जो तो व्हिडिओ इथे तयार झालेला आहे. तुम्हाला अल्ट्रा एच डीवरती क्लिक करायचे आणि जो तुम्हाला रेशो ठेवायचा आहे तो ठेवू शकता आणि व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. सेव्ह टू गेट डिव्हाइसवरती क्लिक करायचं. तर भावना हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक जरूर करा. असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा, त्याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येत जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला भावनो ChatGPT वरती प्रॉम्प्ट टाकून हा फोटो कसा तयार करायचा याच्यावरती ट्युटोरियल घेऊन येणार आहे. तर भावनो भेटू आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.